घरच्यांची परिस्थिती काय होते मी जेव्हा तेव्हा माझं- त्यांना कळलं की जखमी झाले, म्हणजे त्यांचा आई सपोर्ट वडिलांना असेल ना, आई-वडिलांना फार काळजी फार असायची. काळजी असते. त्याच काळी 99मध्ये आमच्या शहरातला एक माझा सिनियर सैनिक स्कूल साताराचा सिनियर माझा कॅप्टन कृष्णकांत कुलकर्णी 99ला तो शहीद झाला होता. आमच्या गावामध्ये आमच्या कॉलनीमध्ये थोडंसं ते भीती असायची आमच्या आईला. ठीक आहे, ते भीती असायची, पण मला ते तितकं तेव्हा कळत नव्हतं. 22-23 वर्षाला ऊर्जा असते आपल्याला. हां, ते एक फॅमिलीसाठी मला भीती नव्हती. मला भीती असायची की यार आपलं ऑपरेशन चुकलं नाही पाहिजे, आपल्या जवानांना काही लागलं नाही पाहिजे. आणि सुरुवातीचे पहिले जे 2-3 ऑपरेशन होते की नाही, तेव्हा मला ते थोडंसं वाटायचं. पण ॲज यू कीप डुईंग ऑपरेशन्स, तर भीती निघून जाते. अँड यू ॲट बॅक ऑफ युअर माइंड तुम्हाला माहिती आहे की यार काही हिट होऊ शकतं, हे माहीत असतं तुमच्या बॅक ऑफ माइंड, आणि तुमच्या टीमला माहीत असते. आणि मी जर घाबरलो का नाही, टीम घाबरणार. भीती असेल तरी मला दाखवायची नाही आहे. टू ओव्हरकम द फिअर इज करेज. करेज म्हणजे काय, हिंमत म्हणजे काय, भीतीच्या समोरे जाऊन तुम्ही काम करणं म्हणजेच करेज आहे. छत्रपती शिवाजी महाराजांना भीती नव्हती का की अफजल खान मारू शकेल म्हणून, स्टील ही वुड टूक द लीड. तर तसंच आहे, टू ओव्हरकम द फिअर इज करेज, टू ओव्हरकम द फिअर इज युअर विक्ट्री. सो ते केलंच पाहिजे. ती भीती असायची मला, आणि बस ते करावं लागायचं. पण जेव्हा एखाद्या युनिटमधल्याला लागलं किंवा तो एखादा शहीद झाला, असं झालं का कधी? आणि ते तिथे जास्त आपलं त्रास होतो ना आपल्याला. त्रास होत नाही, मनोबल थोडंसं खचतं थोडंसं दॅट मुमेंट. त्या दिवशी एक दिवशी 2 दिवशी, पण तिसऱ्या दिवशी वी लॉन्च. दॅट इज द वे वी सपोज टू ऑपरेट. तुम्हाला तुमच्याशी मानसिक तयारी करून घेतात. कमांडिंग ऑफिसर म्हणतो लगेच ओके गो इन दॅट ऑपरेशन्स, बिकॉज ते तुम्हाला दे वॉन्ट यू टू बी तुम्ही जर खचून जर तुम्ही पोस्टमध्ये बसला, अरे जाणार नाही बाहेर, मग यू आर गोइंग टू बिकम मोर वीक अँड निगेटिव्हिटी येणार. इट इज बेटर यू गो आउट, रडत बसायचं नाही पुढचं ऑपरेशन. अँड यू डू नॉट अलाव दॅट एनिमी टू सायकोलॉजिकली डॉमिनेट यू. वॉर इज अबाउट सायकोलॉजिकल डॉमिनन्स. यू डोंट अलाव हिम टू डॉमिनेट यू. सो यू हैव टू गो आउट एंड शो कि यार ठीक है, हो गया हमारा नुकसान, कोई बात नहीं, वी नीड टू फाइट इट आउट. हमारा एक हो गया तो 4 मारेंगे, हमने 4 मारा हमारा, तो दॅट इज गोइंग टू हॅपन. ते रडत बसायचं नाही, रडत नाही बस. आम्ही थोडं विचार करतो. रडत म्हणजे ते सगळे आमचे जवान असतात, मग कोणी रडत कोण नाही आहे, पण ते थोडंसं चेहरे डाऊन होतात, विचार करायला लागतात, थोडं सल्क होतं माणूस, थोडंसं यू स्टार्ट सल्किंग. बट ॲज अगेन युअर टीम कमांडर, ॲज अ टीम लीडर, यू स्टार्ट सल्किंग, द टीम विल गो. सो कमांडिंग ऑफिसर म्हणतो नो, टेक इट आउट. सो देर आर कर्नल्स हु आर ॲट मॅच्युरिटी लेवल त्यांचं हाय असतं, दे आर मच मोर. आम्ही कॅप्टन असायचो, मग ते कॅप्टनच्या लेवलला वी हॅव ऑफ एनर्जी इन जोश, बट थोडं मॅच्युरिटी नसायचं. मग ते विल टेल अस, दे विल गाईड अस, ओके टेक युअर टीम आउट अँड गो आउट. मग ते येणार, ते तुम्हाला एक मोटिवेशन लेक्चर देणार. कमांडिंग ऑफिसर म्हणणार ओके हमको इसका बदला लेना है, वी नीड टू फाईट इट आउट. तो ते विल मोटिवेट यू बाय व्हेरियस मीन्स. दे विल कधी गुरुद्वाऱ्यामध्ये मग त्यांच्यासाठी आम्ही भोग लावायचो, मग त्या गुरुद्वाऱ्याच्या थ्रू आम्हाला मोटिवेशन द्यायचे. रिलिजियसली, स्पिरिच्युअली, दे इज टू मेक अ स्पिरिच्युअली स्ट्रॉंगर ऑल्सो. तो हे स्पिरिच्युअली जे स्ट्रॉंग करतात, त्यामुळं आम्ही इतकं डिसिजन घेऊ शकतो. सोल्जर हॅज टू बी स्पिरिच्युअल. दिस इज अ व्हेरी स्ट्रॉंग स्टेटमेंट विच आय एम मेकिंग. इफ सोल्जर इज स्पिरिच्युअल, ही कॅन टेक राईट डिसिजन्स. स्पिरिच्युअल म्हणजे आध्यात्मिक म्हणजे तो गॉड फिअरिंग असायला पाहिजे, आध्यात्मिक असायला पाहिजे, कुठं त्याला एक श्रद्धा पाहिजे. आणि हे फार जरुरी आहे लढाईच्या मध्यामध्ये. श्रद्धा असेल तर तुम्हाला ती भीती वाटत नाही, कोणीतरी आहे आपल्या पाठीशी. आहे, येस. तर दॅट स्पिरिच्युअल ॲस्पेक्ट फार जरुरी आहे. आणि एक ते तुम्हाला असतं, दुसरी तुम्हाला हे असतं की तुम्ही कधी चुकीचा निर्णय घेत नाही. जो स्पिरिच्युअल लीडर असणार आहे तो चुकीचा निर्णय घेणार नाही. अगेन आय विल ड्रॉ युअर अटेन्शन टू छत्रपती शिवाजी महाराज. ते आध्यात्मिक होते, म्हणून त्यांनी कधीच मुलांना, लेडीजला लूटपाट असं काहीही त्यांनी केलं नाही चूक. म्हणून भारतीय सेना पण तशीच आहे. नेव्हर दे हॅव डन एनिथिंग विच विल अंडरमाइन आर मॉरॅलिटी. आमचे जे नैतिक गुण आहेत ते फार फार उच्च आहेत भारतीय सेनेचे. त्यामुळे भारतीय सेना इज वन ऑफ दी बेस्ट आर्म फोर्सेस विच आय फील. हे 4थ्या नंबरवरती फक्त इक्विपमेंट आणि संख्येवरती आहे, पण मॉरली आणि एथिकली द बेस्ट आर्म फोर्सेस इज इंडियन आर्म फोर्सेस. मी हे सांगू शकतो तुम्हाला. खूप छान, खूपच सुंदर. त्यामुळं आता मग तुम्ही फक्त आता एक शेवटचा मला एक प्रश्न आहे की आपण एवढं सगळं असं ऐकलं आणि मला तर अक्षरशः म्हणजे असं खरंच नाही असं वाटतं इतकं आहे सगळं लढाई ऐकून. आता फक्त आपली जी तरुण पिढी आहे तर
त्यांनी जास्तीत जास्त खरं म्हणजे आर्म फोर्सेसमध्ये गेलं पाहिजे. येस. तर त्यांना तुम्ही कोणता संदेश द्याल? तुम्ही आपल्या तरुण पिढीला संदेश द्या. माझं तर संदेश आहे, त्यामुळे मी छोटीशी एक ट्रेनिंग इन्स्टिट्यूट स्टार्ट केलेली आहे. पण मी ट्रेनिंग देतो मुलांना, जे व्हॉलंटियर आहेत, जे इंटरेस्टेड आहेत, ज्यांना फार उत्साह आहे काहीतरी एक्स्ट्रा ऑर्डिनरी काहीतरी वेगळं करण्यासाठी. मला एक सांगायचं की मिलिटरी, आर्म फोर्सेस, पोलीस युनिफॉर्म, CAPF कुठलंही युनिफॉर्म आहे, हे युनिफॉर्म म्हणजे जॉब नाही आहे. हे एक जीवन जगण्याचा प्रमाण आहे. इट इज वे ऑफ लाईफ. त्यामुळं आर्म फोर्सेस जॉईन करायचं असेल, तुम्हाला एक वेगळं काहीतरी जीवन बघायचं असेल, ॲडव्हेंचरस लाईफ बघायचं असेल, तुम्हाला ते ग्लॅमर युनिफॉर्मचा ग्लॅमर तुम्हाला आवडत असेल, तर तुम्ही जरूर आर्म फोर्सेस जॉईन करा. आणि हा असा एक मी म्हणत नाही, प्रोफेशन म्हणत नाही, असा एक प्रवास आहे, मला अगेन अँड अगेन जगायला आवडेल. खूप छान. तुम्ही आता ते म्हणालात की तुझं युनिफॉर्म आहे, तर मला तेवढं एक शेवटचं सांगा की ते एवढी सगळी जी तुमची जी पदकं आहेत त्यातली खास कुठली आहेत? हा जो आहे, हा शौर्यचक्र आहे. हां. हे मला APJ कलाम सरांनी दिलेलं आहे 2004 ते 2005 यावेळी. आणि नंतर ते आहे कशाबद्दल दिलं होतं हे, ते? आणि तेच ऑपरेशन जे मारलं होतं ना आपण, अच्छा. ते जे तुम्हाला सांगितलं होतं त्यामध्ये. हां, हां, हां. तर हा जो आहे तो शौर्य शौर्य, पदक त्या हां. ऑपरेशनसाठी आहे. हा सेना पदक आहे, ते दुसऱ्या ऑपरेशनमध्ये मी 2 मारले होते. तर आहे. आणि हा ज्या ऑपरेशनमध्ये घायल झालो होतो, ह्याला पराक्रम पदक म्हणतात. हे व्हाईट आहे, व्हाईटवरती हे जे रेड रिबन आहे, व्हाईट क्लॉथ के ऊपर रेड ब्लड इज व्हॉट इज पराक्रम पदक. आणि तुम्ही जे म्हणता की हे जे आहे हे कमेंडेशन कार्ड आहे. आणि आणखीन एक आतंकवादी मारल्यामुळे असे मेडल्स आहेत. आणि हे एक JNK मध्ये सर्व्हिस केल्यामुळे आहे. हे ऑपरेशन पराक्रमसाठी आहे. वेगवेगळे म्हणजे ऑपरेशनमध्ये तुम्ही हिस्सा घेतल्यामुळे आहे. पण हे 3 जे मुख्य मेडल आहेत, दे आर फॉर गॅलंट्री अवॉर्ड, म्हणजे ज्यांनी फील्डमध्ये किंवा कुठं काही कारवाई केलेली आहे त्यांच्यासाठी आहे. ही क्लिप शेवटपर्यंत बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. संपूर्ण एपिसोड बघण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा आणि सर्व काही चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.